तुमसर तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांची पिळवणूक होत असून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी थेट लाभार्थ्यांनीच मागवली चौकशीची मागणी. तुमसर तालुक्यातील सोनेगाव ग्रामपंचायत येथील घरकुल लाभार्थी यांना दिनांक 11/3/2026 ला घरकुल लाभार्थ्यांकडून तोंडी व लेखी तक्रार दिली होती. खंडविकास अधिकारी नंदकिशोर वाळेकर साहेब पंचायत समिती तुमसर यांना तक्रार दिल्यावर लगेच तात्काळपणे खंडविकास अधिकारी साहेबांनी चौकशीला म्हणून सहाय्यक खंडविकास अधिकारी सुभाष सनफ साहेब हे आले व घरकुल लाभार्थ्यांच्या विविध विषयावर चर्चा करून व ज्यांच्या बाबतीत हा तक्रार आहे जसे घरकुलाची, आराची, जेई व रोजगार सेवक यांना सुद्धा त्यांच्याकडून संवाद करून योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. त्याप्रसंगी पंचायत समितीकडून आलेले सर्व अधिकारी व खंडविकास अधिकारी सुभाष सानव तसेच सिहोर क्षेत्राचे विस्तार अधिकारी सुधाकर चिल्धालोरे, स्वच्छ भारत मिशन विभागकडून पल्लवी तिडके, सोनेगाव येथील सरपंच राजेंद्रजी पटले, ग्रामसेवक गायधने, ग्रामपंचायत सदस्य उमेश पुंडे, विलास घोडीचोर, धनेंद्र घाटारे, आविष्कार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयजी घोडीचोर, घरकुल लाभार्थी रामचरणजी शेंडे, माणिकजी शेंडे व अन्य लाभार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र लोकन्यूज साठी प्रतिनिधी विजय घोडीचोर.